मंडळी नमस्कार. मी प्रशांत फाटक. आज पौष कृष्ण चतुर्थी शके 1945 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहूयात काही ठळक घडामोडी. मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा. मुख्यमंत्री. ठाणे वाहतूक पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत संपूर्ण महिना विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि आपल्या मुलाला आणि मुलीला भेटण्याकरता गेलेल्या वडिलांना आणि आजीला बेदम मारहाण केल्याची डंबलीत घटना. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी आणि संघर्ष सर्वांना ठाऊक आहे. त्यातूनच मराठी माणूस मोठा होतो. या मराठी विश्वसंमेलन 2024च्या माध्यमातून जगभरातल्या मराठी माणसांना एकत्रित येता आले आहे. म्हणूनच मराठी भाषा हा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. विश्व मराठी संमेलन 2024चा उद्घाटन सोहळा नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषा विभागाचे मनपूर्वक अभिनंदन केले. मराठी भाषा आपल्याकरता अभिमानाची बाब आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसाया दिनातनं मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले होते. विविध परिसंवाद, नाट्य संमेलन, साहित्य संमेलन अशा विविध माध्यमातून माय मराठीचा गजर सुरू आहे. मराठी भाषेचे महत्त्व वाढवण्याकरता याच प्रकारे आयोजित करण्यात आलेला मराठी भाषा पंधरवडाही संपन्न झाला. मराठी भाषेचा वापर वाढत आहे. आजच्या पिढीचा कल मराठी भाषेकडे वळवणे गरजेचे आहे. मात्र यासाठी मराठी भाषेच्या लेखकांनी आजच्या पिढीची भाषा ओळखून त्याप्रमाणे साहित्य निर्मिती करायला हवी. त्यातूनच त्यांच्या मनात मराठी भाषेसाठी आपुलकी निर्माण होईल. महाराष्ट्राला देशभरातनं तसेच जगभरातनं पसंती मिळत आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की वर्ल्ड इकॉनॉमी फोरमच्या माध्यमातून 3,53,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार स्वाक्षरित झाले आहेत. महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन आहे. महाराष्ट्र प्रगत राज्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. आपली अर्थव्यवस्था जगात 10व्या क्रमांकावरनं आता 5व्या क्रमांकावर आली आहे आणि आपले ध्येय आहे आपली अर्थव्यवस्था जगात 3ऱ्या क्रमांकावर आणण्याची. पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली $5 ट्रिलियन संकल्पना पूर्ण करण्याकरता महाराष्ट्राचे मोठे योगदान असेल. महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. याचमुळे परदेशातील अनेक मराठी उद्योजक आपल्या देशात आणि राज्यात आपले उद्योग सुरू करण्याकरता इच्छुक आहेत. त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य हे शासन करेल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत अभिनय कार्यक्रम विवियाना मॉल येथे राबविण्यात आला. यूट्यूबर मिहिका संसारे आणि तिचे साथीदार यश छेडा आणि अर्पिता लब्धे यांनी देशभक्तीपर तसेच लोकप्रिय हिंदी गीते गिटार क्लॅप बॉक्सच्या साथीने सादर करून नागरिकांचे मनोरंजन केले. मिहिकाच्या समाज माध्यमावरील प्रभावाचा यशस्वी वापर करून 6 लाख नागरिकांपर्यंत, ज्यात युवा नागरिकांची संख्या लक्षणीय आहे, अशांपर्यंत मतदार राजा जागा हो, मतदानासाठी सज्ज हो ही टॅगलाईन पोचवण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच नागरिकांना मतदान प्रक्रिया आणि लोकशाहीतील निवडणुकीचे महत्त्व समजावे यासाठी प्रश्नमंजुषा घेण्यात आली. ज्या नागरिकांनी अचूक उत्तरे दिली आहे त्यांना जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. यावेळी 100हून अधिक नागरिकांनी नाव नोंदणी दुरुस्तीसाठी लागणारे अर्ज घेतले तर काहींनी ऑनलाईन नोंदणी केली. निवडणूक आयोगाची विविध घोषवाक्य असलेला सेल्फी बूथही उभारण्यात आला होता. यावेळी मिहिकाच्या गाण्यासोबतच निवडणूक आयोगाने प्रस्तुत केलेले मैं भारत हूँ या गाण्यावर उपस्थित प्रेक्षकांनी ताल धरला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी या कार्यक्रमात लाभलेला लक्षणीय प्रतिसाद पाहून अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमाला मतदार जागृतीची जोड देऊन जिल्ह्यातल्या विविध मॉल्समध्ये सुट्टी ही असे स्वीप कार्यक्रम राबविण्यात येतील असा मनोदय व्यक्त केला. आमदार प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतनं रामचंद्र ठाकूर तरण तलाव येथे साकारण्यात आलेल्या स्केटिंग ट्रॅकचं लोकार्पण आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता लक्ष्मी पार्क येथे कंटेनर शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. लोकमान्य नगर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. या परिसरात रामचंद्र ठाकूर तरण तलाव आणि त्यांच्या बाजूला जिमची उभारणी करण्यात आली आहे.
त्याचा फायदा परिसरातल्या नागरिकांना होत असून भविष्यामध्ये यामधून ऑलिम्पिक स्तरावरील खेळाडू तयार होऊ शकतात असे आमदार प्रतापसर नाईक यांनी सांगितले. त्याचबरोबर या तरण तलावाच्या बाजूला स्केटिंग ट्रॅक उभारल्यास स्केटिंग खेळामध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होऊ शकतील. याकरता लोकमान्य नगर विभागात स्केटिंग ट्रॅक उभारण्यात यावा अशी मागणी होती. त्यानुसार सरनाईक यांनी आपल्या आमदार निधीतनं स्केटिंग ट्रॅक उभारला. ते सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकरता लक्ष्मी पार्क येथे कंटेनर शिवसेना शाखा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 26 जानेवारी रोजी शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उपक्रमाला 12 वर्षे पूर्ण झाली. सामाजिक बांधिलकीतनं सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाला यावर्षी लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना निमंत्रित करून त्यांचा यथोचित सत्कार समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात येतो. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याबद्दल असलेल्या आदराने भावना उत्संबून येतात. वातावरण देशप्रेमाने भारावलेले असते. यावर्षी शहीद पत्नी कल्याणी निलेश संगपाळ यांचा सत्कार व्हॉइस थेरपिस्ट सोनाली लोहार यांच्या हस्ते करण्यात आला. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. आपल्या मुलीला आणि मुलाला भेटण्याकरता गेलेल्या वडिलांना आणि आजीला बेदम मारहाण करण्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे या मुलांच्या आईच्या माहेरच्या मंडळींनी वयोवृद्ध आजीला देखील बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील कारवाई सुरू केली आहे. डोंबिवली पूर्वेतल्या खंबाळपाडा येथील भोईरवाडी परिसरात राहणाऱ्या अजय कुशवाह यांचे पत्नीसोबत वाद सुरू आहे. पत्नी ही मुलगी आणि मुलासोबत आपल्या आईवडिलांसोबतकडे राहते. पती पत्नीमध्ये वाद सुरू असल्याने घटस्फोट प्रक्रिया सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी अजय आपल्या मुली आणि मुलाला भेटण्याकरता आपल्या सासरी गेले असता त्या ठिकाणी त्यांना आपल्या मुलीला आणि मुलाला भेटू दिले गेले नाही. नंतर त्यांच्या मेहुण्याने काही मित्रांना बोलवून त्या ठिकाणी अजयला बेदम मारहाण केली. मग मध्यस्थी करायला गेलेल्या अजयच्या आईला देखील मारहाण करण्यात आली. या प्रकरणात डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करणाऱ्या गणेश सिंग, अरविंद सिंग, नैना देवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात टिळकनगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. या मारहाणीत गंभीर जखमी असलेली अजयची आई पार्वती देवी यांच्यावर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाणे वाहतूक पोलिसांतर्फे 34वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत संपूर्ण महिना विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सीट बेल्ट आणि हेल्मेट लावणे किती गरजेचे आहे आणि वेगवेगळ्या नियमांचे पालन कशा प्रकारे करावे याकरता शहरामध्ये जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने विंटेज कार आणि सुपरबाईक रॅलीचे आयोजन टॉवर नाका तलावपाळी परिसरात करण्यात आले होते. यामध्ये 6 विंटेज कार आणि 70 सुपरबाईकसोबत मोठ्या संख्येने ठाणेकरांची उपस्थिती होती. या रॅलीत प्रमुख बाईक रायडर देवदत्त लागे, निखिल मुंबईकर, हॅप्पी सिंग सोबत मराठी सिनेसृष्टीतले कलाकार अंशुमन विचारे, ठाणे वाहतूक शाखेचे ब्रँड अँबॅसेडर मंगेश देसाई, अतिरिक्त पोलीस आयुक्त महेश पाटील, दत्ता शिंदे यांनी फ्लॅग ऑफ केलं. त्यावेळी वाहतूक शाखेचे उपायुक्त विनयकुमार राठोड, DCP गणेश गावडेसोबत पोलीस कर्मचारी यांनी बाईक रॅलीमध्ये जनजागृती केली. ब्लॉग, रील आणि फोटो काढणाऱ्यांसाठी जनजागृती केली आणि सहभाग घेतला त्यांना विशेष बक्षीस देखील देण्यात येणार. त्यासोबतच बाईक रायडर यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान चिन्ह देण्यात आले आहे.
भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष सागर भदे यांना पितृशोक झाला आहे. ठाणे महापालिकेचे निवृत्त अधिकारी विजय भदे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. 1969 पासून विजय भदे तत्कालीन ठाणे नगरपालिका आणि ठाणे महानगरपालिका येथे सेवत होते. विविध कास्त्यात कार्यरत असणारे विजय भदे दीर्घकाळ स्थायी समितीत होते. प्रशासकीय कामकाजाची उत्तम जाण असणारे विजय भदे महापालिकेत लोकप्रिय होते. उत्साही, बोलके, टापटीप व्यक्तिमत्वाचे विजय भदे मदतीसाठी पुढाकार घेणारे होते. त्यांना गाण्यांचीही आवड होती. कौटुंबिक आणि मित्रांच्या भलीत त्यांना काही विशिष्ट गाणी म्हणण्याकरता आग्रह होत असे. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर नातवंडांची जबाबदारी आणि नौपाडा परिसरात सामाजिक कामात पुढाकार घेत होते. काल त्यांच्यावर जव्हारबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, भाजपा नेते संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर, भाजपा कार्यकर्ते, मित्रपरिवार उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, 2 सुना, 3 नातवंड असा परिवार आहे. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव असावा यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सुरू केलेल्या माझ्या नजरेतनं बदलते ठाणे या उपक्रमाचे 4थे सत्र नुकतेच पार पडले. या सत्रात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या चर्चासत्रात शहरातील परिवहन सेवेत सुधारणा व्हावी, शालेय विद्यार्थ्यांसाठी 20 वर्षानंतर ठाणे शहर कसे असावे, विशेष मुलांसाठी निवाराघर, घनकचऱ्याची समस्या, शहरातली वाहतूक कोंडी या उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर सर्वंकष चर्चा करण्यात आली असून अर्थसंकल्पात देखील समावेश करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय होईल असे आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले. ठाण्याचे नागरिकीकरण झपाट्याने वाढत आहे. शहरांतर्गत परिवहन सेवेकडे जीवनवाहिनी म्हणून पाहिले जाते, परंतु लोकसंख्येच्या मानाने बसची कमतरता आहे. आपण शहरातले रस्ते मोठे केले असले तरी आपण परिवहन वाहतूक सेवा सक्षम केलेली नाही. त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. परिवहन सेवेचे अपग्रेडेशन झाले पाहिजे. बऱ्याच वेळा अनेक बसेस अचानकपणे रद्द होत असल्याने प्रवाशांची, विशेषतः नोकरवर्ग, विद्यार्थी यांची गैरसोय होते. अशा प्रकारे बस सेवा का रद्द होते आणि परिवहन सेवा अधिक सक्षम व्हावी याकरता सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. परिवहनच्या ताफ्यात ई बसेस आणून आधुनिकीकरणाचा अवलंब केल्याबाबत प्रवासी महासंघाच्या वतीने आयुक्त अभिजित बांगर यांचे आभार व्यक्त केले. तसेच शाळा महाविद्यालयांच्या वेळेनुसार विभागवार परिवहन सेवेचे नियोजन केल्यास त्याचा उपयोग निश्चितच शालेय विद्यार्थ्यांना होईल व साहजिकच शाळेपर्यंत येणाऱ्या खासगी वाहनांची संख्या कमी होईल या दृष्टीने नियोजन व्हावे असे सुरेंद्र दिघे यांनी नमूद केले. आज विविध कारणांमुळे प्रदूषण होत असते. महापालिकेने याकरता अनेक उपाययोजना राबविल्यामुळे प्रदूषण कमी करण्यात आपण यशस्वी झालो असलो तरी देखील अनेक वाहन चालक विनाकारण हॉर्न वाजवत असतात. त्यामुळे यालगत असलेल्या शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल यांना त्रास होत असतो. याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करून यावर निर्बंध आणणे गरजेचे असल्याचे डॉक्टर लता घनश्यामनानी यांनी नमूद केले. तसेच काही वाहनधारक उलट्या दिशेने प्रवास करतात. यामध्ये अपघात होण्याची शक्यता असते. यावर कडक उपाययोजना करण्याकरता महापालिका व वाहतूक नियंत्रण विभाग यांनी समन्वयाने काम करावे असा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. या वर्षीचा अर्थसंकल्प तयार करत असताना आपण आपल्या नजरेतले बदलते ठाणे हा अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू केला. परंतु हे करत असताना निश्चितच 20 वर्षानंतर ठाणे कसे असावे हे आजच्या विद्यार्थ्यांच्या नजरेतनं बघणे देखील गरजेचे आहे. यासाठी ठाण्यात भव्य बालभवन उभारल्यास विद्यार्थ्यांना हक्काची जागा मिळेल. त्यात खेळणीघर, रंगमंच आदी व्यवस्था असावी. तसेच ठाण्यात उभारण्यात आलेले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे रूपांतर बालभवनात करावे अशी सूचना सरस्वती शाळेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी केली. तसेच ठाण्यातले विज्ञान केंद्र कोरोना काळापासून बंद आहे ते पूर्ववत सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अशा प्रकारचे विज्ञान केंद्र प्रभागनिहाय असावे. तसेच महापालिका शाळांमध्ये शिकवणीमुक्त शाळा, साहसी खेळ असे उपक्रम राबवावेत. चालणाऱ्यांच्या दृष्टीने शहरातले रस्ते, पदपथ यांची रचना असावी. सायकल स्नेही वाहतूक व्यवस्था तयार व्हावी. त्याकरता जनसामान्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडून यावा लागेल असे मत डॉक्टर महेश बेडेकर यांनी मांडले. तसेच ठाणे शहराचे स्वतःचे एक संग्रहालय असावे. त्यासाठी पालिकेने प्रयत्न करावेत असेही डॉक्टर बेडेकर म्हणाले. ठाण्यामध्ये झोपडपट्टीचे प्रमाण जास्त आहे. या विभागातल्या मुलांना मोठ्या वाचनालयांमध्ये जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. तरी वस्त्यांमध्ये वाचनालय, अभ्यासिका सुरू कराव्यात अशी मागणी समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरालिया यांनी केली. ठाणे महानगरपालिकेची आनंद दिघे जिद्द शाळा कार्यरत असून या माध्यमातून विशेष मुलांना शिक्षण देण्याचे काम करीत आहोत. परंतु ठाण्यात विशेष मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचाही सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून निवारा कार्यशाळा उभारणे देखील गरजेचे आहे असे दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या श्यामश्री भोसले यांनी नमूद केले. आपण केलेल्या सूचनांचा विचार केला जाईल असे आयुक्त अभिजित बांगर यांनी नमूद केले. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर.
आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा. मुख्यमंत्री ठाणे वाहतूक पोलिसांतर्फे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत संपूर्ण महिना विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आपल्या मुलीला आणि मुलाला भेटण्याकरता गेलेल्या वडिलांना आणि आजीला बेदम मारहाण केल्याची डुंबरीच घटना. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर पुन्हा भेटू पुढील बातमी बघतात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.